Hello students, here is the first point of the chapter organisms and the environment around. In previous video we have only the introduced the part of the organisms and the population chapter. Now in this chapter there is the ecology. That ecology become very complex because there are four levels: first organism, second population, third one is the community, and fourth one is the bio. That already in a previous video I told you that these two levels, these four levels, that is important for the making the complexity of the ecology. Now in this video we will see the organisms and the environment around that organisms. Already we know that ecology means what? Ecology, there is the organisms, they interact with among them and other organisms and the physical environment. That is called the ecology. At the level of organism in ecology, at the level of organism in the ecology is basically the study of animal and plant physiology. इकॉलॉजी मध्ये जी आपण स्टडी करतो तिथे जर बेसिकली जर विचार केला तर आपण प्लांट फिजियोलॉजी, एनिमल फिजियोलॉजीची स्टडी करत असतो. व्हाय? टू अंडरस्टँड हाऊ द ऑर्गॅनिझम्स आर अडॅप्टेड टू देअर एन्व्हायरमेंट्स, and not only for their survival purpose but also the propagation means multiplication of organisms. आता आपण बेसिकली जी स्टडी करायला लागलो इकॉलॉजी मध्ये त्या ऑर्गॅनिझमची, ती स्टडी करताना आपण काय करायला लागलो तर त्या प्लांट फिजियोलॉजी स्टडी करत असतो. स्टडी ऑफ प्लांट फिजियोलॉजी. सेकंड एनिमल फिजियोलॉजी मध्ये जे काही एनिमल्स असतात त्यांच्या फिजियोलॉजीची स्टडी करतो. ॲट द लेवल ऑफ ऑर्गॅनिझम इन इकॉलॉजी, म्हणजे इकॉलॉजी मध्ये ऑर्गॅनिझमची जी लेवल आहे ती लेवलचा आपण अभ्यास करत असताना कशाचा अभ्यास करतो तर त्या इकॉलॉजी मध्ये प्लांट्स अँड एनिमल्सचा अभ्यास करतो. पर्टिक्युलरली प्लांट्स अँड एनिमल्सचा अभ्यास करताना त्यातला कोणता पार्ट स्टडी करतो? फिजियोलॉजी. तो फिजियोलॉजी स्टडी करत असताना काय सांगत आपण की हाऊ दे अडॅप्ट organisms in that environment, means that is important for adaptation. First, adaptation of organism in any environment. How that organism adapt in any environment, म्हणजे कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये तो ऑर्गॅनिझम कसा अडॅप्ट होतो, that are studied in plant and animal physiology. सेकंड, आता फक्त असं नाही की एन्व्हायरमेंट मध्ये तो अडॅप्ट झाला म्हणजे संपलं का? नाही ना. का? कारण की तो त्या एन्व्हायरमेंट, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये तो अडॅप्ट झाला त्या एन्व्हायरमेंट मध्ये काय झालं पाहिजे? सर्वायवल झालं पाहिजे. In that environment they become a survival. Second thing, नुसतं सर्वायवल होऊन चालेल का? नाही ना, त्याचा नंबर सुद्धा वाढला पाहिजे त्या ऑर्गॅनिझमचा. दॅट इज कॉल्ड मल्टिप्लिकेशन और दॅट इज द रिप्रोडक्शन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम इन दॅट एन्व्हायरमेंट. आता पहा कन्सेप्ट कसा आहे. आपण काय करत आहोत की इकॉलॉजी मध्ये ऑर्गॅनिझमचा जो रूल आहे किंवा इकॉलॉजी म्हणजे आपल्याला माहिती काय ऑर्गॅनिझमचा रूल कशा पद्धतीने असतो त्याची स्टडी करणे. पॉइंट काय? ऑर्गॅनिझम अँड द एन्व्हायरमेंट. ऑर्गॅनिझम आहे त्याच्यासोबतील वातावरण कसं असतं, सोबतील वातावरणाची स्टडी करण्यासाठी आपल्याला ते ऑर्गॅनिझम मधलं काय माहिती पाहिजे? फिजियोलॉजी. फिजियोलॉजी म्हणजे काय हा पण पॉइंट महत्त्वाचा आहे ना. फिजियोलॉजी या शब्दाचा अर्थ काय आहे? दॅट ऑर्गन्स ऑफ दॅट plant or animal they interact with the surrounding environment. म्हणजे जे काही प्लांट्स असतात, जे काही एनिमल्स असतात ते काय करतात तर सराउंडिंग एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्ट होत असतात. तर ते प्रॉपरली इंटरॅक्ट पाहिजेत का नाही? जर प्रॉपरली इंटरॅक्ट झाले व्यवस्थितपणे, ऑब्वियसली दे अंडरगो द अडॅप्टेशन. सेकंड, आफ्टर अडॅप्टेशन they will become a survival in that environment. And third, after survival they can multiply their number. It's very easy. This is the first point of the organism and environment around. Now second one, that is the rotation of earth around the sun. आता आपल्याला माहित आहे की सूर्याच्या भोवती काय होते की ही जी अर्थ आहे ती रोटेट व्हायला लागते. and that causes the seasons, जे काही आपण म्हणतो समर, विंटर, रेनी सीजन, that causes due to the rotation of earth around the sun. That seasons are the very variable.
हे जे सीझन्स आहेत ते खूप व्हेरिएबल आहेत. ॲन्युअल व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. ॲन्युअल व्हेरिएशनमुळे काय होतं की जे काही प्रेसिपिटेशन जे म्हणतो की आपण रेनफॉल म्हणतो किंवा स्नो म्हणतो दॅट गिव्स द मेजर बायोम्स ऑफ द आवर अर्थ. म्हणजे पावसावर डिपेंड आहे की वेगवेगळे सीझन कोणते आहेत येतात की. आणि बायोम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे बायोम्स तयार होतात, डेझर्ट आहे, रेनी फॉरेस्ट आहे, टुंड्रा आहे किंवा अजून ग्रासलँड म्हणतो. म्हणजे जिथं जास्त पाऊस आहे तिथं कशाचं प्रमाण जास्त असणार आहे, ग्रासलँडचं प्रमाण जास्त. जिथं कमी पाऊस असणार तिथं काय असणार आहे की डेझर्ट एरिया. म्हणजे पावसावर डिपेंड आहे तिथलं एन्व्हायरमेंट कसं तयार व्हायचं आणि त्या एन्व्हायरमेंटनुसार तिथे ते ऑर्गॅनिझम अडॅप्ट होत असतात. म्हणजे प्रिसिपिटेशन मीन्स रेनफॉल म्हणतो, पर्जन्यवृष्टी किती होती त्याच्यावर डिपेंड आहे तिथलं एन्व्हायरमेंट. चांगल्या पद्धतीने पर्जन्यवृष्टी झाली तर तिथं व्यवस्थित ॲनिमल प्लांटची डेव्हलपमेंट होतात. पण जर ते कमी प्रमाणात जर पर्जन्यवृष्टी झाली म्हणजे पाऊस कमी पडला तर तिथं दुसऱ्या प्रकारचे प्लांट्स ॲनिमल्सची ग्रोथ होणार आहे. मीन्स द रोटेशन ऑफ अर्थ अराउंड द सन दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द रेनफॉल कंडिशन that is important to making the seasons. Now next third point, the fourth point, regional and local variation within each biome. आता कसं आहे रिजनल आणि लोकल म्हणायला. आता रिजन मध्ये जर विचार केला आपण तर मराठवाडा एक रिजन आहे आणि आपण त्याच्यातले काही लोकल पर्सन्स आहोत इथले रहिवासी. बायोम लीड टू द फॉर्मेशन ऑफ व्हरायटी ऑफ हॅबिटेट्स. मग आपण रिजन आणि लोकलचा जर विचार केला तर वेगवेगळे काय हॅबिटेट आहेत. हॅबिटेट मध्ये जर विचार केला तर आपण आपल्या परभणी जिल्ह्याचा विचार केला आणि आपण औरंगाबादचा जर विचार केला तर हॅबिटेट वेगवेगळे आहेत ना. तसं प्लांट्स आणि ॲनिमल्स सुद्धा हॅबिटेट वेगवेगळे असतात. म्हणजे रिजनल लोकल व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळाले. बायोम जरी लार्ज असलं, रिजन जरी लार्ज असलं तर वेगवेगळ्या लोकल रिजन मध्ये काय होतं की हॅबिटेट चेंज होत असते. Major biomes of Earth that are the near about 6 already we have told you that desert, grassland, rainforest, deciduous forest. These are the 6 major biomes in our Earth. Now on the Earth, the life exists even in a very extreme or harsh condition. Earth वरची जी लाईफ आहे ती खूप एक्स्ट्रीम कंडिशनला सुद्धा लाईफ आहे. म्हणजे जर आपण जर लावारस जर पाहिले त्याच्यात सुद्धा लाईफ आहे किंवा आपण सॉल्ट वॉटर जर पाहिले तर त्याच्यात सुद्धा लाईफ आहे किंवा आपण डिझर्ट वाळवंट प्रदेशात गेलो तिथे सुद्धा लाईफ आहे. मीन्स लाईफ एक्झिस्ट इन अ व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन ॲज वेल एज नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा लाईफ आहे आणि एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सुद्धा लाईफ आहे. सो हाय माउंटेन वर सुद्धा लाईफ आहे. So we must remember that not only the physiochemical properties make up the habitat of an organism, but also the abiotic factors can also responsible for making the habitat of that organism surrounding place. Biotic compounds like plants, animals, pathogens, parasites, predators of the organism. म्हणजे इथं काय सांगायला लागलो मी तुम्हाला की अबायोटिक आणि बायोटिक हे दोन्ही पण घटक महत्त्वाचे आहेत. अबायोटिक आणि बायोटिक हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. कशासाठी महत्त्वाचे आहेत तर त्या ऑर्गॅनिझमचा आणि त्या एन्व्हायरमेंटचं रिलेशन राहण्यासाठी. So over a period of time the organisms they are selected by the natures and their adaptation, after the adaptation in the nature they are selected, they can survive and they can reproduce. That is our concept. आपण जनरली काय सांगतो की एखादा ऑर्गॅनिझमचं अस्तित्व कसं झालं तर सगळ्यात पहिले तो ऑर्गॅनिझम सिलेक्ट केला जातो नेचरद्वारे. फर्स्ट नेचरने सिलेक्ट केल्यानंतर तो तिथे अडॅप्ट होतो, त्या नेचरमध्ये अडॅप्ट झाला. अडॅप्ट झाल्यानंतर तिथं तो सर्वायवल होतो आणि सर्वायवल झाल्यानंतर तो तिचा नंबर वाढतो म्हणजे रिप्रोडक्शन होते. म्हणजे सिंपल प्रोसेस आहे की आपण काय म्हणत आहोत एखादा ऑर्गॅनिझम हा नेचर सिलेक्ट करतो, नेचर अडॅप्ट करतो, त्याच्यानंतर तो सर्वायवल होतो, त्याच्यानंतर त्याचं रिप्रोडक्शन होतं त्या हॅबिटॅट मध्ये. दिस इज अबाउट द ऑर्गॅनिझम अँड द एन्व्हायरमेंट अराउंड. जस्ट गॉसिपिंग आहे, काहीच नाही. हे जे पॉइंट्स आहेत हे एक दोन वेळा तुम्ही रीड करणं गरजेचं आहे. रीड केल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट समजेल की ऑर्गॅनिझम आणि त्याच्या भोवती एन्व्हायरमेंट कसं सिलेक्ट होत असते. ऍक्च्युअली ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंट सिलेक्ट करतच नाही, एन्व्हायरमेंट त्या ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करत असतो. कोण सिलेक्ट करायला लागले? एन्व्हायरमेंट. म्हणून आपण कन्सिडर करतो की नेचर ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करत असते, ऑर्गॅनिझम नेचरला सिलेक्ट करू शकत नाही. दिस इज द फर्स्ट पॉइंट. नाउ सेकंड पॉइंट that is habitat and need. Habitat and need, that is also very important point. Habitat and need. Habitat and need, this is the important point. These two terms are very different, that is not a similar term.
First of all, the habitat. Generally, we know that habitat is what? The place where a particular species lives is called the habitat. So, habitat definition of habitat. Habitat is a place where particular species live, particular species or particular organisms live. That is called the habitat. फर्स्ट आपण टर्म हॅबिटेट पाहणार आहोत. हॅबिटेटचे डेफिनेशन मी लिहिलेले बोर्डवर की काय आहे की प्लेस वेअर पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स दॅट इज कॉल्ड द हॅबिटेट. नाउ while they are living in any habitat, there are factors. That factors like sunlight, average rainfall, annual precipitation, annual temperature, type of soil, they are present. And other abiotic factors are also affect the organisms in which they present in that habitat. आता एखादा habitat जर आपण कन्सिडर केला, आपण असं कन्सिडर केले की फॉरेस्ट आहे. द फॉरेस्ट काय झाले की habitat झाले, काही एनिमल्स आहेत, करेक्ट. मग त्या habitat मध्ये इथे जे फॉरेस्ट मधलं काय टेम्परेचर कसं असणार, तिथं पाऊस किती पडतो, तिथं सनलाइट किती आहे, त्या सगळ्याचा इफेक्ट जो आहे त्या फॉरेस्ट मध्ये प्लांट्स आणि एनिमल्स वर होतो. प्लांट्स अँड एनिमल्स मध्ये जे फॉरेस्ट मध्ये प्लांट्स आणि एनिमल्स आहेत त्यांच्यावर इफेक्ट होत असतो. Then these factors help in determining the presence of particular type of species in environment. मग आता इथं टेम्परेचर किती आहे त्या फॉरेस्ट मधलं, तिथं रेनफॉल किती होत असतो, तिथं सनलाइट किती आहे, these factors determine which type of organisms are able to live in that forest. म्हणजे त्या फॉरेस्ट मध्ये कोणत्या प्रकारचा ऑर्गॅनिझम राहू शकतो हे कोण डिसाइड करायला लागले. टेम्परेचर, रेनफॉल, सनलाइट, सॉइल, हे जे अबायोटिक फॅक्टर्स आहेत हे अबायोटिक फॅक्टर डिसाइड करत असतात की which type of organisms are able to live in the forest. Means this habitat can decide, habitat of that environment can decide which type of organisms live in such a forest. For examples, pond, river, oceans, they are examples of habitat where the many organisms are lives in the same place or in the same habitat. आपल्याला माहिती पॉन्ड आहे, रिव्हर आहे, ओशन्स आहे की तिथं एकाच प्रकारचे हॅबिटेट असल्यामुळे तिथं काय आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सजीव पाहायला मिळतात. ओके, these habitats, another habitats like arboreal, there are some other types of habitats. Arboreal means those organisms, those animals lives on trees. The example is the monkey. Monkey जो animal आहे तो कुठे आढळतो की plants वर जो राहतो, मग ते त्याचा habitat झालं. दुसरा एखादा animal squirrel, खारुताई ज्याला म्हणतो, that can also live on the trees. So there is an arboreal habitat. Second, terrestrial, we are terrestrial. Our habitats on the land, so we are terrestrial. Amphibian means their habitat on land as well as in the water. Some animals are aerial like birds. Some animals are aquatics. They can live in aquatics, means their habitat. This is about the habitat. Now, immediate surrounding the organism. There is another term, important term is there, that we call microhabitat. Microhabitat. Concept फार सोपा आहे का? Microhabitat. तर मायक्रोहॅबिटेट म्हणजे काय? मायक्रो म्हणजे आपण म्हणतो स्मॉल, हॅबिटेट म्हणजे सूक्ष्म हॅबिटेट ते ऑर्गॅनिझम. मायक्रोहॅबिटेट कसे असतात? इमिडिएट सराउंडिंग ऑफ एन ऑर्गॅनिझम, समटाइम कॉल्ड द मायक्रोहॅबिटेट. म्हणजे एखाद्या वेळेस आपण असं समजतो की ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्या सभोवतील जे वातावरण आहे, जसे की लॉयल आहे, लॉयलच्या सभोवतील जे वातावरण आहे त्याच्या जवळपासचा एरिया जो त्याला मायक्रोहॅबिटेट म्हणतात. किंवा आपण माझ्या जवळचा जो काही एरिया असेल हे सगळं हे जर हॅबिटेट कोणता जर विचारलं तर त्याला मायक्रोहॅबिटेट. Microhabitat is very important concept to remember. Why? Because those organisms working with sedentary or weakly motile organisms. म्हणजे जे ऑर्गॅनिझम एका जागेवरच असतात, फिक्स असतात. काही एनिमल्स आहेत ना जे की फिक्स आहेत, तुम्हाला माहिती आहे की एनिमल्स कोणते आहेत. एक आहे हायड्रा. हायड्रा एनिमल जो आहे तो काय की फिक्स्ड आहे, एक पोझिशनला असतो. तो वॉटर मध्ये तो एका रॉकला काय होतो की फिक्स होतो, तो मूव्ह व्हायला लागला का नाही. तशा एनिमलची स्टडी करायची झाली त्यावेळेस त्याला मायक्रोहॅबिटेटची स्टडी करणं गरजेचं आहे. किंवा जे एनिमल्स वीक आहेत मोटाईल होण्यासाठी, म्हणजे एका जागेवर दुसऱ्या जागेवर जायला ते अशक्य आहेत किंवा कमकुवत
आहे. दॅट इज द हॅबिटॅट. नाउ नेक्स्ट निके. मग हॅबिटॅट मध्ये तुम्हाला काय सांगायचं? डेफिनेशन ऑफ हॅबिटॅट. मायक्रो हॅबिटॅट मीन्स and types of habitat: arboreal, terrestrial, aquatic, amphibian. That are the habitat. Next point is, or next concept is the niche. Niche is also very important term. Niche. Niche means what? Niche, that was first time used by the J. Grinnell scientist. First time this term who used, or who first time used, the scientist name is the G. Grinnell. G. Grinnell scientist first time, double A, J. Grinnell. This scientist first time used this term J. Grinnell in 1907. Okay. Now what is the meaning of niche? Niche and habitat, that is a different difference. Niche means that represent functional role of organism in that environment, in that habitat. निके या शब्दाचा अर्थ काय आहे? फंक्शनल रोल ऑफ ऑर्गॅनिझम. फंक्शनल रोल ऑफ ऑर्गॅनिझम. मग तो ऑर्गॅनिझम कोणता पण असो. फंक्शनल रोल ऑफ ऑर्गॅनिझम इन दॅट एन्व्हायरमेंट इन विच वेअर दे लिव्ह. ज्या एन्व्हायरमेंट मध्ये, ज्या हॅबिटॅट मध्ये तो ऑर्गॅनिझम राहतो, त्या हॅबिटॅट मध्ये, त्या एन्व्हायरमेंट मध्ये या ऑर्गॅनिझमचा काय रोल आहे? दॅट इज कॉल्ड द निके. In that point, life of an organism like a diet, shelter, they can eat food, they can live. That is in the environment. मग environment मध्ये organism ला काय मिळणार आहे? डाएट म्हणजे अन्न मिळणार आहे. तो environment मध्ये शेल्टर मिळणार, त्याला म्हणजे त्याला निवारा मिळणार. कुठं निवारा मिळणार? कसा मिळणार त्याला? त्याला अन्न कोणतं मिळणार? तो अन्न कसं घेतो? याची स्टडी करणं म्हणजे काय? तर निके. Ecological decay is still not well understood term, but sometimes even is a misunderstanding. कधी कधी या दोन शब्दाचा अर्थ आपल्याला सारखं वाटतो पण वेगळा आहे. इथं फक्त आपण स्टडी करतो की तो ऑर्गॅनिझम जो आहे तो हॅबिटॅट मध्ये राहतो, पण तो इथं काय करतो हे माहिती नाहीये. पण निके या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या एन्व्हायरमेंट मध्ये तो ऑर्गॅनिझम राहतो तिथे त्याचं रोल काय आहे, त्याचं फंक्शन काय. म्हणजे ही टर्म जी आहे ब्रॉड टर्म आहे. कन्सेप्ट जो आहे तो ब्रॉड आहे. पोझिशन काय आहे त्या ऑर्गॅनिझमची त्या एन्व्हायरमेंट मध्ये, व्हॉट दे डू फॉर देअर सर्वायवल, त्या एन्व्हायरमेंट मध्ये सर्वायवल होण्यासाठी तो काय करतो, हाऊ दे फुलफिल देअर नीड्स, तो त्याच्या गरजा कशा भागवितो, या सगळ्याची स्टडी या निके या कन्सेप्ट मध्ये केली जात असते. नाउ while the Nikke deals with the flow of energy from one organism to the another organism. मग निके मध्ये काय सांगतो आपण की एनर्जी फ्लो होत असते. एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे काय होत असते की एनर्जी फ्लो होत असते. नाउ इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड what they eat at that environment, how it interact with other organisms. म्हणजे ज्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतो त्या एन्व्हायरमेंट मध्ये तो काय खातो, तो कोणासोबत इंटरॅक्ट होतो, ऑर्गॅनिझम, याची स्टडी करणं म्हणजे इकॉलॉजिकल निके आहे. इफ एनी ऑर्गॅनिझम लेफ्ट फ्रॉम दॅट एन्व्हायरमेंट, एखादा ऑर्गॅनिझम डेड झाला, तो निघून गेला, तर दुसरा ऑर्गॅनिझम काय होतो की त्या एन्व्हायरमेंट मध्ये प्लेस होत असतो. म्हणजे फुलफिल पोझिशन व्हायला लागली, म्हणजे रिकामं राहिले का नाही. पण दॅट इज द निके. निके इज अ व्हेरी स्पेसिफिक टू ईच स्पेसिस. निके जे आहे तो कसं आहे की स्पेसिफिक कन्सेप्ट. ईच स्पेसिस देअर इज द स्पेसिफिक, विच मीन्स नो टू स्पेसिस कॅन शेअर विथ द सेम निके. दोन सारख्या स्पेसिस एकाच फंक्शन मध्ये राहू शकत नाहीत. Then if the species create its own unique niche in an ecosystem, जर एखाद्या स्पेसिस न स्वतःच काय केलेलं आहे की क्रिएशन केलेलं आहे इकोसिस्टम मध्ये, then that helpful in the reducing the competition for resources among the species. For example, given the bird, आता birds चे एक्झाम्पल दिलेलं आहे की बर्ड्स कॉम्पिटिशन कसं रिड्यूस होतं. आता बर्ड्स म्हणल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आले असेल की बर्ड्स कसे असतात ते डिफर फ्रॉम देअर इटिंग हॅबिटेट्स. इटिंग हॅबिटेट्स म्हणजे काय की डिफरंट आहे इटिंग हॅबिटेट्स. सम बर्ड्स eats insect, some birds eats fruits, some other birds eats both fruits and insect. That is the different types of eating habitat, so their competition is reduces.
एकच कॉम्पिटिशन असलं असतं, सगळे बर्ड्सनी समजा इन्सेक्ट खायचं ठरविलं असतं, तर काय झालं असतं, इन्सेक्ट राहिले असते का, नाही. आणि बर्ड्स मध्येच कॉम्पिटिशन लागलं असतं, बर्ड्स मध्येच फायटिंग लागली असते, बर्ड्सच पॉप्युलेशन कमी झालं असतं. यायला तुमच्या लक्षामध्ये की हा कन्सेप्ट कसा आहे की हॅबिटॅट वेगवेगळे असले, हॅबिटॅट एक जरी असला तर त्या हॅबिटॅट मध्ये रोल वेगवेगळे येतात, फंक्शन वेगवेगळे येतात, म्हणून इकोसिस्टीम टिकून आहे. सो वी कॅन कन्क्लूड दॅट बर्ड्स लिव्हिंग इन द सेम हॅबिटॅट. आता वेगवेगळे इटिंग हॅबिटॅट असल्यामुळे ते एकाच हॅबिटॅट मध्ये राहू शकतात. का राहू शकतात, कारण इटिंग हॅबिटॅट वेगवेगळे आहेत. एक फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्ट मध्ये काही बर्ड्स इन्सेक्ट खाणार, काही बर्ड्स फ्रुट्स खाणार, काही बर्ड्स इन्सेक्ट आणि फ्रूट खाणार. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि हे का घडून येत असतं, दॅट इज रिस्पॉन्सिबल, दॅट इज द निके. Now there are three types of niche that are found basically. Just I have introduced that basically three types. Spatial or habitat niche means that deals with the physical space occupied by the organism in that habitat. आता हॅबिटॅट मध्ये त्या ऑर्गॅनिझमचं स्पेस किती आहे, काही ऑर्गॅनिझम साईज ने लार्ज येतं, काही स्मॉल येतं, मग त्यांना जागा त्यांच्या साईज नुसार लागणार ना. स्मॉल ऑर्गॅनिझमला जास्त जागा लागणार, सॉरी स्मॉल ऑर्गॅनिझमला कमी जागा लागणार, लार्ज ऑर्गॅनिझमला जास्त जागा लागणार. That is called the spatial habitat or niche. Second, trophic niche है. On the basis of trophic level of an organism is found in the food chain. Food chain. There are three types of niche. Niche term point by second definition. There is a functional role of organism in the environment, that is called the niche. What they do, what they perform their role in that environment. There is a definition. And the types मध्ये first आहे spatial. Spatial means physical space occupied by the organism in that environment. Second है tropical level. Now these tropical levels, there is a producer, primary consumer, secondary consumer, tertiary consumer. That is the level. म्हणजे आता ग्रासचा विचार केला तर प्रोड्युसर मध्ये येणार, ग्रास नंतर प्रायमरी कंझ्युमर, नंतर सेकंडरी कंझ्युमर, नंतर टर्शियरी कंझ्युमर. दॅट बिलॉंग टू द एन्व्हायरमेंट. ओके. इन द फूड चेन, फूड चेन तुम्हाला माहित आहे की एक ऑर्गॅनिझम दुसऱ्याला खातो, दुसरा तिसऱ्याला खातो, तिसरा चौथ्याला खातो, म्हणजे काय व्हायला लागलं की एनर्जी फ्लो व्हायला लागली. ग्रास मध्ये एनर्जी असते, त्याच्याकडून प्रायमरी कंझ्युमर कडे जाणार, प्रायमरी कडून सेकंडरी कडे, सेकंडरी कडून टर्शियरी कडे, म्हणजे एनर्जी फ्लो व्हायला लागले. दॅट इज कॉल्ड द व्हॉट, ट्रॉपिक लेवल ऑफ निके. Third, multi-dimensional or hyper-volume niche. Now these multi-dimensional or hyper-volume niche, now in this there are different factors, environmental factors, number of factors involved in a hypervolume, both biotic as well as abiotic. That is called the hypervolume niche. Hypervolume niche मध्ये काय समज, number of environmental factors involved, मग ते biotic असो किंवा biotic असो, there is no problem. That is the one of the type of the niche. These are the three types of niche. What? Spatial niche, tropic level niche, and hypervolume niche. Now for every species there is the 2 points, fundamental niche and the realized niche. प्रत्येक स्पेसिस ला काय आहे की दोन निकेचे प्रकार आहेत, NICHE निके. every species प्रत्येक प्लांट स्पेसिस असो किंवा एनिमल स्पेसिस असो, there is two. First one is the fundamental niche, and second one is the realized niche. These are niche for every species. Fundamental niche means what? It is the niche in the absence of all competitors. म्हणजे फंडामेंटल निके मध्ये काय आहे की कॉम्पिटिटरच नसतात, स्पर्धा करायचीच नाही. कशासाठी स्पर्धा करणार नाही तो ऑर्गॅनिझम, बट इट इज इम्पॉसिबल इन नेचर. असं होऊ शकत नाही नेचर मध्ये. मला कॉम्पिटिटर नाहीच कोणी, असं होऊ शकतंय का? नाही. देयर इज द कॉम्पिटिशन. फंडामेंटल निके पॉसिबल नाही. म्हणजे ग्रास खाणारे ॲनिमल्सला कॉम्पिटिटरच नाही, फक्त ते ग्रास खाणारे ग्रासच खाणार, त्याला दुसरं कोणीही खाणार नाही समजा. तसं होऊ शकते का? नाही. रिलायझड निके, देयर इज अ मोर रिअलिस्टिक अप्रोच. In presence of competition for the resources available in the habitat, this is possible with realized niche because there is a competition. एखादा हरिण आहे त्याला दोन टायगर खाऊ शकतात, ओके, देयर इज अ कॉम्पिटिशन. ग्रासला खाण्यासाठी कॉम्पिटिशन आहे,
ते पॉसिबल आहे, कोणतं रिलायझड निके, बट फंडामेंटल निके इज नॉट अ पॉसिबल. That is the difference between these two. Remember the definition. There is no competition. There is a competition for availability the resources. Now each habitat there is regulated by number of abiotic factors. हॅबिटॅट मधलं जे काही हॅबिटॅट म्हणल्यानंतर तिथं वेगवेगळे फॅक्टर्स असतात, ते इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्या फॅक्टर्सद्वारे तो हॅबिटॅट रेग्युलेट होत असतो. नाउ की बायोटिक फॅक्टर्स म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे कोणते बायोटिक फॅक्टर्स आहेत? अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक फॅक्टर फर्स्ट एम्बिएंट टेम्परेचर. एम्बिएंट टेम्परेचर म्हणजे सराउंडिंग एन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यावर डिपेंड असते ऑर्गॅनिझमचं ॲडॅप्टेशन. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, तिथं त्या हॅबिटॅटमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे त्याच्यावर डिपेंड असते. लाईट अँड टाइप ऑफ सॉइल, हे जे चार फॅक्टर्स आहेत हे कसे आहेत की अबायोटिक फॅक्टर्स आहेत. कोणकोणते? ambient temperature, availability of water, light, and what? Soil type. These are the four types. This is about the habitat and decay. Now for your points, there is a difference between habitat and decay. These are the two terms. Remember these two terms are very important. In your exam they always asking to define the habitat and define the decay. But habitat is generally all the students know.